रामा विद्यार्थी मित्रांनो, चला मागील टीईटी झालेली जी प्रश्नपत्रिका आहे म्हणजे 2021 ची प्रश्नपत्रिका आपण सुरू करतोय. तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय. एकदम सोपे प्रश्न आहे आणि ते प्रश्न तुम्हाला परीक्षेला तशाच पद्धतीने विचारले जाणार आहे. चला, वाऱ्यावर सोडणे अर्थाचा वाक्प्रचार कोणता? वाऱ्यावर सोडणे, त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे आणि ओवाळून टाकणे. तर पटकन कळतं आपल्याला. त्याग करणे, वाऱ्यावर सोडणे, सोडून जाणे. हो हो, वाऱ्यावर सोडलं हो त्या लेकराला, गेलं सोडून. हां, चला, म्हणजे या ठिकाणी त्याग करणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? आता लेखन नियमानुसार अचूक शब्द पाहायचा आपल्याला. पृथक्करण, 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 पृथक्करण. आता या ठिकाणी हे पृथक्करण आणि पृथक्करण दोन पर्याय दिलेले आहे. तर या ठिकाणी दोनही पर्याय आपले इथं काहीतरी गडबड झालेली असेल त्यांच्याकडून, तर लक्षात घ्या. इथं पृथग पृथग अधिक पृथग अधिक करण. मग काय घडतं? पृथग अधिक करण, ग ची जागा कोण घेतं? तर ग च्या गटातलं पहिलं अक्षर म्हणजे क, क ख ग, आणि मग शब्द तयार होतो पृथक्करण. चला, म्हणजे काय? डबल क असतं, डबल थ नसतं. तर या ठिकाणी इथं काहीतरी गडबड झाली असेल, पण दोन्ही पर्याय जे आहे इथले बरोबर आहे. एकच पर्याय असणार कोणता तरी. तर लक्षात घ्या, पृथक्करण हे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. चला, व्यंजन संधी. संधीचे तीन प्रकार पडतात. प्रथम व्यंजन संधी, संधीचे तीन प्रकार पडतात. संधीचे स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. मग स्वर संधीमध्ये स्वरांचा समावेश असतो, व्यंजन संधीमध्ये व्यंजनांचं महत्त्व असतं, आणि विसर्गामध्ये विसर्ग संधीमध्ये विसर्गाचं. चला, या ठिकाणी पुढे घेतोय आपण सलाते, सलानाते. हे विभक्ती प्रत्येक कोणत्या विभक्तीत आहेत? तर विभक्त्या किती आहे? 8 विभक्ती आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमेला प्रत्यय नाही, द्वितीयाला सलाते सलानाते, तृतीया नेसी निसीही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊन होऊन, षष्ठी चाचीचे चाचीचेच्या, सप्तमी तय्या तय्या, संबोधन अनेक वचनात नो. तर या ठिकाणी सलाते सलानाते विभक्ती द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय आहे. विभक्तीवर 100% प्रश्न विचारले जाते, म्हणून विभक्त्या पाठ करून ठेवा. एकच पेज आहे, लक्षात घ्या. पत्रावरती एक प्रश्न आहे, पत्राचं एक पेज वाचून घ्या, संपला विषय. त्यानंतर विरामचिन्हावर एक प्रश्न आहे, एक पेज आहे, वाचून घ्या. विभक्ती 100% एक प्रश्न आहे, एक पेज वाचून घ्या. म्हणजे एका पेजवर एक मार्क फिक्स आहे आपला, 100%. वर्णमाला 2 पेज आहे, पूर्ण वाचून घ्या, 100% प्रश्न आहे. वचन 1 पेज आहे आपल्या पुस्तकामध्ये, वचन वाचून घ्या, 1 मार्क फिक्स आहे. एकदम सोपं सांगतोय मी तुम्हाला. वचनानुसार अचूक असलेली नसलेली शब्दजोडी कोणती? आता या ठिकाणी वचनाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. भाषा भाषा, सभा सभा, आज्ञा आज्ञा. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे एक वचन अनेक वचन सारखेच राहते. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे एक वचन अनेक वचन सारखे राहते. मग भाषा भाषा बरोबर आहे, सभा सभा बरोबर आहे, आज्ञा आज्ञा बरोबर आहे. मग अचूक नसलेली म्हणजे चुकलेली जोडी कोणती आहे? भाषण ते भाषण, भाषणे भाषण भाषणे असं यायला पाहिजे. चला, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एक वचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? प्रयोगाचे 3 प्रकार आहे. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो, एवढं डोक्यात ठेवा. कर्मणी प्रयोग होण्यासाठी कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला कधीच प्रत्यय नसतो, कधीच नसतो. चला पुढं. भावे प्रयोगामध्ये दोहीला प्रत्यय असतात. आणि मग त्यांनी विचारलं, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी. हे वाक्य डायरेक्ट पाठच करून ठेवा. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी हा भावे प्रयोग असतो. डन 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 50 वेळा विचारला, हा प्रत्येक वेळी परीक्षेला विचारलाय हा प्रश्न, म्हणून ते पाठच करून ठेवा. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारात आहे? सुंदरा मनामध्ये भरली सुंदरा. चला, सुंदरा. मग पोवाडा
सुंदरा मनामध्ये भरली पोवाडा नाही येणार, अभंग नाही येणार, संतवाणी नाही, मग काय लावणी. राम जोशी यांनी लावणी या ठिकाणी सुंदरा मनामध्ये भरली. हो, अर्थपूर्ण असणारे, ऐकायला पाहिजे आपण. शिखांच्या ग्रंथ साहेब ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहे? आपल्याला माहीत आहे. कोण आहेत ते? त्यांचं नाव काय आहे? तर ते आहे संत नामदेव. संत नामदेव यांचे जे आहे कवने कशात आहे? गुरुग्रंथ साहेब. चला, या ठिकाणी शिखांच्या ग्रंथात गेलेले आहे. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणती विरामचिन्ह असते? उत्कट भावना अचानकपणे आपल्या तोंडातून काही शब्द बाहेर पडतात, त्याला आपण उत्कट भावना म्हणतो. मग ते उद्गार असतात. अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांच्या शेवटी येणारं चिन्ह मग काय असतं? उद्गार चिन्ह असतं. या ठिकाणी अशा पद्धतीने बापरे किती मोठा साप, बापरे किती उंच ही इमारत. या ठिकाणी तर त्या ठिकाणी उद्गार असले की त्यांना कोणतं चिन्ह देतात? उद्गार चिन्ह. 9 नंबरचा प्रश्न आहे, य य य हे गण असणारे वृत्त कोणते? त्याला 11-12 अक्षर गण वृत्त आहे, ते पाठ करून टाका. त्याच्यावर एक प्रश्न आहे. मी काय म्हणतो, 5 पेज वाजले, 5 प्रश्न आहे, डायरेक्ट 5. हो, वृत्ताचं एकच तक्ता पाठ करायचं आहे. कसं आलं काय आलं ते नाही, फक्त काय य य य य कोण आहे? भुजंग प्रयात. न न म य य मालिनी. म स ज स त त ग आणि ज स ज स. चला, इंद्रवज्रान उपेंद्रवज्रान एकच तक्ता आहे, तेवढा पाठ करा. तुम्हाला सांगतो 1 मार्क फिक्स आहे. याचं उत्तर आहे भुजंग प्रयात. य य य य य य य 3 अक्षराचे गण असतात. 3 3 6 3 3 9 3 4 12. म्हणजे भुजंग प्रयातमध्ये किती अक्षर आहे? 12 अक्षर आहे. एकदम सोपे, काही अवघड नाही. गण किती आहे? 8 गण आहे. य रतन भज सम, य रतन भज सम. आद्य लघु मध्य लघु अंत लघु सर्व. आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु. आद्य गुरु मध्य गुरु अंत्य गुरु सर्व गुरु. चला, सविस्तर शिकत बसायचं नाही ते, कारण की ते काही जास्त विचारले जात नाही. एक तक्ता एवढंच विचारलं जातं. ये काय तर मग ते पाठ करून टाका ना तक्ता. आपल्याला महत्व काय? सध्याला 1 मार्क पडण्याला आहे. एकदा परीक्षा पास झाली का मग तुम्ही आला वृत्ताला 8 दिवस शिका. ताणच नाही. हो, 8 दिवस शिकावं लागतं वृत्त, तेव्हा मजा येते शिकायला. असे 5 आणि 10 मिनिटात काय होणार आहे? उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? दृष्टांत, अतिशयोक्ती, अनुप्रास, अनन्वय. दृष्टांत म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं उदाहरण आपल्याला पटवून द्यायचं आहे की मोठेपणात दुःख आहे, लहानपणात सुख आहे, आनंद आहे, म्हणून लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरण त्याच्या अंकुशाचा मार. अतिशयोक्ती, अतिशय फुगून सांगणे. ती रडली समुद्राच्या समुद्र, शक्य आहे का? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, बाबाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहत गेला म्हणे. अतिशयोक्ती. तर या ठिकाणी उपम्याला उपमा काय? तर मग अनुप्रास म्हणजे अक्षराची आवृत्ती असते. अनुप्रास म्हणजे काय असते? अक्षराची आवृत्ती असते. आणि मग या ठिकाणी अनुप्रासाचं उदाहरण काय आहे? बालिश बहु बायका बडला बची आवृत्ती. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधून शिगडते. मग अनन्वय काय? तर अनन्वय आहे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. आई सारखी मायाळू आईच. त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. आहे तो आहे, जसं की आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. त्याच्यासारखा तोच आहे. जसं की आपण म्हटलं आहे बहु, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हाच तो असतो अनन्वय अलंकार. अलंकारावर एक प्रश्न आहे, म्हणजे 2 पेज वाचून घ्यायचे. अलंकार जय हिंद जय भारत महाराष्ट्र होऊन जातो डायरेक्ट. विस्मय रसाचं एकच पेज आहे. रसावर एक प्रश्न आहे 100%. अहो गुरुजी 10 प्रश्न 10 पेजवर आहे. मग आता काय सांगू तुम्हाला, 10 पेज वाचा ना. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? अहो 9 रस आहे, 9 रसाचे 9 स्थायी भाव आहे. मग विस्मय म्हणजे काय आहे? तर विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर हा अद्भुत रस आहे. अद्भुत वाटलं त्याला. मामाच्या गावा सोन्या चांदीच्या पेठा. विस्मय जागृत झाला त्यातला. म्हणून त्या ठिकाणी काही 9 रस आहे, 9 रसाचे स्थायी भाव दिलेले त्याच्यात एकाच पेजवर आहे. हो गुरुजी, मी सांगतो ना, मराठीत पैकी मार्क घेणार तुम्ही. अहो मी घेतली मराठीमुळेच मी 500. बाकीच्या विषयाचा अभ्यास करायला जास्त काही झाला नव्हता माझ्या ना. माती या नामांचे अचूक विशेषण कोणते?
माती आहे. आता आपल्याला माहिती आहे, पण अचूक विशेषण लावायचं त्याला. पडीक माती म्हणू शकत नाही आपण, कसदार माती म्हणतो, मजेदार माती म्हणतो का, बहारदार, तर कसदार माती. हा, खेळ संपला. आता आली जवळ परीक्षा. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. काळ वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, 3 मुख्य काळ आहे. साधे 4 आहे. साधा, चालू, पूर्ण रीती, साधा, चालू, पूर्ण रीती, साधा, चालू, पूर्ण रीती, म्हणजे उपप्रकार 4 आहे. मग आता मधु लाडू खात असे इथं लक्षात घ्या. असे म्हणलं की भूतकाळ म्हणा, त्याच्या मागे त लागलं, रीती भूतकाळ म्हणा. आहे का रीती भूतकाळ उत्तर? हां. मग लक्षात घ्या, मधु लाडू खात असे, बसत असे, उठत असे, पळत असे, झोपत असे, रडत असे, हसत असे, तर त्याचं असतं रीती भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे, पररूप संधीचे उदाहरण ओळखा. पररूप संधी आणि पूर्वरूप संधी, मराठी संधीचे 2 प्रकार आहे. मग आता घडतं काय, या ठिकाणी आपण जर म्हटलं नदी अधिक आत, तर या ठिकाणी काय होतं, नदीमध्ये काय आहे आणि इथं काय, इथं अधिकचं नसतं, इथं काय असतं आ. मग काय घडतं, अरे गुरुजी इथं आ नाही ना, इथं कोण आहे, ई आहे. मग नदी अधिक आत काय शब्द तयार होतो, नदीत. म्हणजे काय, इथला आ निघून जातो आणि ई कायम राहतो, म्हणजे पूर्वरूप, पहिलं पदातलं रूप कायम राहतं, म्हणून त्याचं नाव आहे पूर्वरूप संधी. मग नाही अधिक असा नाहीसा, म्हणजे इथं कायम ईच राहिलं. खिडकी अधिक आत, इथं पण ई कायम राहिलं, म्हणजे हे खिडकी म्हणजे पहिले रूप कायम राहते. म्हणून हे 3ही उदाहरणं कशाचे आहे, तर ते आहे पूर्वरूप संधीचे. आणि इथं काय आहे, न अधिक मजे, आणि मग शब्द तयार होतं, हे कायम राहतं, आणि मग नु मजे, म्हणजे हे आहे पररूप संधीचं उदाहरण. मराठी संधीचे 2च प्रकार आहे, लक्षात घ्या. एक पूर्वरूप संधी आणि एक पररूप संधी, त्यांचा संबंध स्वरांशी आहे. तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. तत्पुरुष समास, दुसरे पद महत्वाचे असते. अवयभाव समासामध्ये आ यथा प्रति, आ यथा प्रति, आ यथा प्रति, हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अवयभाव समासाचं उदाहरण असतं. मग हर बर दर गे बिन वेला गैर बे, हे फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अवयभाव समासाचं. गैर दर आणि मग काय आहे यथाशक्ती, तर हे 3ही शब्द अवयभाव समासाची उदाहरणे. मग एकटंच राहिलं कोण, भवसागर, भावातील सागर, म्हणजे या ठिकाणी तर हे येतं तत्पुरुष समासाचं उदाहरण. चला, तत्पुरुष समासाचे तसे 7 प्रकार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला शिकायचं तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप घ्या. त्या ॲपवर संपूर्ण बॅच आपण फक्त 50 रुपयात दिलेली आहे. ऐकून घ्या तुम्ही. आता बरेच जण म्हणतील 8 दिवस झाले ना, आता 8 दिवस, 4 दिवस, 6 दिवस बाकी बाबा, आणि आता काय घेऊ, घ्या. 5-10 मार्क प्लस होतील आपले 100%. आणि नाही झाले तर पुढची परीक्षा आहेच ना, घाबरता का ह्याला एवढं. चला, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द. आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडणार आहे. हां, अनुराग, प्रेम, क्रोध, राग, संताप. हां, मग अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे. चला, पुढचा शब्द विरुद्धार्थी शब्द. काय सांगितलं, विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती. विरुद्ध अर्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी. धरती आकाशे, वय नाही, सुलभ सोपे, अवघड सोपे. आता हे विरुद्धार्थी, धरती आकाश, अवघड सोपे, वय नाही, सुलभ आणि सोपे सारखेच आहे, म्हणून हीच अचूक नसलेली म्हणजे चुकीची असलेली जोडी आहे. चला, अचूक शब्द ओळखा. आदरणीय, 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 आदरणीय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा शब्द शुद्ध आहे, कोणता, आदरणीय. चला पुढं, दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. नेहमी ऐकण्यातली म्हणा आहे आपल्या. म्हणीवर एक 100% आपल्या वाचनातल्याच म्हशी नाही, म्हणी आहे, तर लक्षात घ्या. आपल्या वाचनातल्या म्हणी आहे, तर त्याच्यावर प्रश्न असतो. त्यानंतर एक नाटकावर, म्हणजे नाटक किंवा पुस्तक, लेखक, कवी यांच्यावर प्रश्न असतात, म्हणजे असतात. मग नाव सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण. आता मागे एक नाटकावर चित्रपट आला होता, नट सम्राट. अथल्लो. घर देता का कोणी घर. नाना पाटेकरांनी भूमिका केली होती त्याच्यात नट सम्राटाची. आता या ठिकाणी सम्राट सिंह विचारलं आपल्याला, तर विवा शिरवाडकरांचं नट सम्राट होतं. मग प्रख्यात्रेंचं सम्राट सिंह हे नाटक आहे. नाटकाचे लेखक कोण आहे, प्रख्यात्रे, प्रल्हाद केशव अत्रे. सांध्ये पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे
आता काव्यसंग्रह विचारला कुणाचा आहे, तर या ठिकाणी काव्यसंग्रह आहे ग्रेस यांचा आहे. चला, कवी ग्रेस. त्यानंतर संबोधन युक्त शब्दरूप ओळखा. संबोधन म्हणजे काय? हाक मारले, हाक मारले. मुलांनो ताट बसा, बाळांनो ताट बसा, ए गणू इकडे ये. संबोधन हाक मारले असते. देवतांनो आशीर्वाद द्या, देवी देव देवता नाही, देवतांनो आम्हाला आशीर्वाद द्या, म्हणजे या ठिकाणी संबोधन विभक्ती येते. 22 नंबरचा प्रश्न झालेला आहे. आता 23 नंबर सुरू झाला आहे. काय आहे 23 नंबर? पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्य प्रकार ओळखा. आता जेव्हा दोन वाक्य एकमेकाला जोडले असतात, दोन वेगवेगळी वाक्य जोडली जातात, तेव्हा ते एक मिश्र असतं किंवा संयुक्त असतं. आणि जेव्हा वाक्य जोडलेलं नसतं, एकमेव वाक्य असतं. आता इथं काय म्हणलं? पंतप्रधान म्हणाले, पहिलं वाक्य की युवकांनी उद्यमशील बनावे. हां, मग आता इथं पहिलं वाक्य आहे पंतप्रधान म्हणाले, काय म्हणाले त्याचं स्वरूप पुढच्या वाक्यात स्पष्ट झालंय की युवकांनी उद्यमशील बनावे. मग स्वरूप कारण उद्देश संकेत जर येत असेल, काय स्वरूप कारण उद्देश आणि संकेत, तर हे येत असेल ना, तर समजून चालायचं ते वाक्य कसं असतं? मिश्र वाक्य असतं. हे गौणत्व सूचकचे 4 प्रकार आहे. गौणत्व सूचक व भयान्वयाचे 4 प्रकार आहे. आणि या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य. मग पंतप्रधान म्हणाले की काय म्हणाले? युवकांनी उद्यमशील बनावे. मग ते वाक्य आहे मिश्र वाक्य. केवळ वाक्यामध्ये सरळ साधं वाक्य असतं, एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता आणि एकच विधेय असतं. भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. आता उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला, पूर्वी, आधी लागलेले, मागे लागलेले. मग आता या ठिकाणी भर धाव, धाव शब्दामुळे त्याला काय लागलं? भर. मग या ठिकाणी उपसर्ग काय आहे? भर आहे. एकदम सोपं आहे. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? आता आई वडिलांना पत्र लिहायचं, आता पत्र व्यवहार बंद झाले, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती सांगता येत नाही जास्त. पण लक्षात घ्या, आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा, म्हणजे त्यांना तीर्थरूप मानायचं, तीर्थस्वरूप मानायचं. तर या ठिकाणी 2 पर्याय तीर्थरूप आहे, 2 पर्याय तीर्थस्वरूप आहे. फक्त व्यालांटीचा फरक आहे. मग व्यालांटीचा फरक म्हणजे अर्थाचा फरक असतो. मग आई वडील म्हटलं की आई वडिलांना असतं तीर्थरूप, देव स्वरूप येते. तीर्थरूप म्हणजे देवाच समान आहे. आणि इतर जे आहे वडीलधारी मंडळी त्यांना वापरतात तीर्थस्वरूप. पण व्यालांटी कोणती लक्षात ठेवायची? दुसरी व्यालांटी. मग आई वडिलांना कोणता मायना आहे? तीर्थरूप. आई वडिलांना कोणता मायना आहे? तीर्थरूप. चला पुढचा प्रश्न. मराठी वर्णमालेत अ, अम, अह यांना, काना पाहिजे होती तिथं, यांना काय म्हणतात? बाराखडी स्वरादी व्यंजन. अम अह या काय स्वरादी आहे. किती स्वरादी? 2. एक अम आणि दुसरं अह. कुणी आणलं आहे? तर हे आणलंय मोरो केशव दामले. मोके दामले यांनी आपल्या पुस्तकामध्ये यांचा समावेश सर्वप्रथम केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना आपण अम अह स्वरादीचे जनक म्हणू शकतो. चला, भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा. आता भास्कर शब्द आहे, तर ज्याच्यामध्ये रस्व स्वर असतात त्यांना आपण काय म्हणतो? लघु म्हणतो. रस्व स्वर कोणते? अ, रस्वई, रस्वऊ, रू आणि रलू. याच्यामध्ये हे ज्या ज्या अक्षरात हे जातात त्यांना काय म्हणतो? आपण लघु म्हणतो. काय म्हणतो? लघु. आणि लघुचं चिन्ह म्हणजे इथं अर्धचंद्र लक्षात ठेवा. आणि त्याची मात्रा किती असते? 1. मात्रा म्हणजे अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी. मात्रा किती असते? 1. आणि मग बाकीचे राहिलेले जे स्वर आहे त्यांना काय म्हणतात? गुरु म्हणतात. मग कोणते? आ, दीर्घ ई, दीर्घ ऊ, त्यानंतर ये, ऐ, ओ, औ यांना काय म्हणतात? दीर्घ म्हणतात. हे ज्या अक्षरात असतात ना त्यांना गुरु मानायचं. मग आता या ठिकाणी भा, तर भा काय? आय म्हणजे दीर्घ आहे म्हणजे गुरु येईल. त्यानंतर या ठिकाणी स्कर जरी जोडाक्षर असलं तरी या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणता स्वर आहे? अय म्हणजे रस्व आहे म्हणजे लघु येईल. र मध्ये कोण आहे? तर या ठिकाणी शब्द आहे म्हणून या ठिकाणी गुरु, लघु, लघु. जर ओवी असते तर शेवटचं अक्षर आपल्याला गुरु घ्यावं लागतं. चला, या ठिकाणी शब्द दिलाय म्हणून काय येईल त्याचं? गुरु, लघु, लघु. चला, आता राहिलेले 3 प्रश्न जे आहे उत्तरावर आहे. बघा, बऱ्याच वेळी असं घडलंय मागे, आता हे 2021चे, 2014चे, 2024चे आपण बरेच प्रश्नपत्रिका बघितल्या, तर 3च प्रश्न आहे
किती 28, 29 आणि 30 शेवटचे 3 प्रश्न उतार्यावर दिले. म्हणजे कविता दिलेली नाही. पण 24, 25, 23ला जर बघितलं आपण तर उतारा पण दिला आणि कविता पण दिली. 3 प्रश्न त्याच्यावर दिलेले, 6 प्रश्न. तर काही काही वेळा असं घडतं, काही वेळा तसं घडतं. यावेळेस दोन्ही पण येईल असं अशी आशा करू आपण. ठीक आहे. तर असंच तुम्हाला जर सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप आहे. त्या ॲपवर कुठून घ्यायचं, ते प्ले स्टोअरला जायचं, टाकायचं घे भरारी डोळे गुरुजी येऊन जातं. लगेच ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फक्त किती रुपयाला, 50 रुपयाला बॅच आहे, घेऊन टाका. शुद्ध लेखन कोर्स आहे, तो पण घ्या. ताण घेऊ नका. या 8 दिवसात जेवढी तयारी होईल तेवढी 5-6 दिवसात जे होईल ते करा. जसा येईल तसा पेपर द्या. ताणात नका देऊ, आनंदाने द्या. पास होऊन जाणार. नाही झाले तर पुढचं पेपर आहे, 4-6 महिने भेटतात. आनंदाने अभ्यास करा आणि तुम्ही पास होणार. ताण घेऊ नका. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. जर आपलं पुस्तक लागत असेल तर एकदम सोपं पद्धतीने पुस्तक बनवलेलं आहे आपण. तर ते जर पुस्तक पाहिजे असेल तर 98 34 89 82 13 या नंबरला तुम्ही तुमचा पत्ता पाठवायचा. एक 5 दिवसात पुस्तक मिळून जाईल. पण आता या परीक्षेसाठी ते कामाचं नाही, ते पुढच्या परीक्षेसाठी कामी येईल. आणि जर समजा शुद्ध लेखन जर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर आपलं नवीन पुस्तक येणार आहे जुलै महिन्यामध्ये. तर ते पण तुम्हाला या नंबरवर भेटू शकतं. आणि आपण जे आहे तर शाळेमध्ये जाऊन वेगवेगळे कार्यक्रम घेतो. कशासाठी घेतो, तर शाळेतील विद्यार्थ्यांना व्याकरण आणि शुद्ध लेखनाची जाणीव व्हावी म्हणून. जर तुमच्या शाळेमध्ये आता ही परीक्षा झाल्याच्या नंतर तुम्ही टेन्शन फ्री होणार. मग त्या तुमच्या शाळेमध्ये जर असं करायचं असेल की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शुद्ध लेखनाची पुस्तकं घ्यावी, प्रत्येकाने एकदा घेतलं म्हणजे तो 10वी 12वीपर्यंत वापरू शकतो. मराठी व्याकरण पण असंच आहे. मग हे पुस्तक त्या मुलांनाही भेटेल आणि तिथे मार्गदर्शन कार्यक्रम होईल. तर तुमची इच्छा असेल तर तुमच्या शाळेमध्ये आपण मार्गदर्शन कार्यक्रम 100%